पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी। चिखली नगर परिषदेमध्ये विशाल काकडेला अजितदादांच्या एनसीपी कडून उमेदवारी देण्यात आली आहे। कोठडीमध्ये असलेल्या आरोपीकडून पोलीस संरक्षणामध्ये उमेदवारी दाखल करण्यात आली आहे। अक्कलकोट नगर परिषदेमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला गेले। सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचा आरोप होतोय। काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लू पाटलांची माहिती आहे। काँग्रेसचे उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा काँग्रेस तालुकाध्यक्षांचा आरोप आहे। कागल नगरपालिका निवडणुकीमधील रंगत आणखी वाढलेली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवण्यात आलंय। कोणत्याही उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदे गटाकडून खबरदारी घेतली जाते। तर समरजित गाडगे आणि हसन मुश्रीफ यांच्या आघाडीमुळे एकाकी पडलेल्या खासदार संजय मंडलिक यांच्या मदतीला आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सरसावलेले आहेत। भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरजी नगर परिषद इथली ही घटना आहे। सचिन जायदे आणि अजय पसारी यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे वाद निवळलेला आहे। सचिन जायदेंचा अर्ज अवैध ठरवण्यात आलाय। अजय पसारी यांची उमेदवारी कायम आहे। अमरावती विभागामधील 7 नगर परिषदांच्या निवडणुकांवर गंडांतर येणार आहे। आरक्षणाची 50% जास्त मर्यादा ओलांडली गेली आहे। ढाणकी, आर्णी, यवतमाळ इथेही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। मालेगाव, जहागीर इथेही नगर परिषदेची निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे। चिखलदरा नगर परिषद 75%च्या वर आरक्षण मर्यादा केलेली आहे। धारणी नगर पंचायत 64.71%। दर्यापूर नगर परिषद 52%। ढाणकी नगर पंचायत 52.94%। आर्णी नगर परिषद 54.54%। यवतमाळ नगर परिषद 51.72%। मालेगाव जहागीर नगर पंचायत 52.94%। धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेमध्ये काका विरुद्ध पुतळ्या लढत पाहायला मिळते। माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतळ्या आमने सामने आलेत। बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणात आहेत। बापूराव पाटलांच्या विरोधात पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात आहेत। मीरा भाईंदर वॉर्ड क्रमांक 6 मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। 26 बांधकामं पाडलेली आहेत, तर 25 बांधकामं संध्याकाळपर्यंत हटवली जाणार आहेत। कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। पुण्यामधल्या कोयता हल्ल्यांवरून सपकाळांचा भाजपवर निशाणा आहे। काँग्रेसच्या काळामध्ये पुण्याला पुण्यनगरी बोललं जायचं। भाजपच्या काळामध्ये पुणे कोयता नगरी म्हणून ओळखले जाते या शब्दात सपकाळांनी टीका केली आहे। सपकाळांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधलेला आहे। तर काँग्रेस पुण्याचा अपमान का करते असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे। शहराचा अपमान काँग्रेस का करू पाहते आमचा सवाल आहे। पुणे शहर पवित्र शहर आहे। पुणे शहर सांस्कृतिक शहर आहे। पुणे शहरातून निघालेल्या उच्च विद्याविभूषित बुद्धिवंत व्यक्तींनी पुण्याचं नाव जगात केलंय। त्या पुण्यावर अशा पद्धतीचं दोषारोपण शहरावर करणं ही काँग्रेसची विकृत मनोवृत्ती आहे। कायदा सुव्यवस्था पुण्यात आणि राज्यात नीट पद्धतीने चालण्याचं काम राज्य सरकार करत आहे। पुण्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण हे रस्त्यावर। दादासाहेब गायकवाडांनी 16 रुग्णांना रस्त्यावर आणल्याचा आरोप होतोय। रुग्णांना जिथे ठेवलं होतं त्या इमारतीचं भाडेवाढ केल्यामुळे रुग्णांना रस्त्यावर आणल्याचं दादासाहेब गायकवाडांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाडांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवलेले होते। दादासाहेब गायकवाडांकडे जागा नसल्यानं रुग्ण रस्त्यावर आल्याचा आरोप होतोय। रुग्णांसाठी पालिकेनं जमीन किंवा बिल्डिंग द्यावी, दादासाहेब गायकवाडांची ही मागणी आहे। रुग्णांमध्ये कोणीही आजारी नसल्याची सुद्धा दादासाहेब गायकवाडांकडून माहिती देण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेला गेल्या 8 वर्षापासून मी मागणी करतोय की बाबा या जागेवरती आम्हाला
जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, परंतु पुणे महानगरपालिकेने केवळ मी दलित असल्यामुळे मला ती जागा दिलेली नाही. तुम्हाला मोफत जागा किंवा म्हणून नाही महानगरपालिकेच्या महसूल खात्यामध्ये महसूल पडावात म्हणून त्यांना मी हे देखील सांगितलेलं आहे, तुमची जागा जी असेल मोकळी जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, त्या बिल्डिंगचं मी हे देतो, भाडे देतो, प्रत्येक महिन्याचं भाडे देतो, प्लस त्याचं सुरक्षा देतो म्हणलेलो आहे. केवळ मी एक दलित असल्यामुळे त्यांनी मीरा भाईंदर वॉर्ड क्रमांक 6 मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. 26 बांधकामं पाडलेली आहेत, तर 25 बांधकामं संध्याकाळपर्यंत हटवली जाणार आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आला आहे. पुण्यामधल्या कोयता हल्ल्यांवरून सपकाळांचा भाजपवर निशाणा आहे. काँग्रेसच्या काळामध्ये पुण्याला पुण्यनगरी बोललं जायचं. भाजपच्या काळामध्ये पुणे कोयता नगरी म्हणून ओळखले जाते या शब्दात सपकाळांनी टीका केली आहे. सपकाळांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधलेला आहे. तर काँग्रेस पुण्याचा अपमान का करतंय असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे. शहराचा अपमान काँग्रेस का करू पाहते आमचा सवाल आहे. पुणे शहर पवित्र शहर आहे, पुणे शहर सांस्कृतिक शहर आहे. पुणे शहरातून निघालेल्या उच्च विद्याविभूषित बुद्धिवंत व्यक्तींनी पुण्याचं नाव जगात केलंय. त्या पुण्यावर अशा पद्धतीचं दोषारोपण शहरावर करणं ही काँग्रेसची विकृत मनोवृत्ती आहे. कायदा सुव्यवस्था पुण्यात आणि राज्यात नीट पद्धतीने चालण्याचं काम राज्य सरकार करत आहे. पुण्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण हे रस्त्यावर. दादासाहेब गायकवाडांनी 16 रुग्णांना रस्त्यावर आणल्याचा आरोप होतोय. रुग्णांना जिथे ठेवलं होतं त्या इमारतीचं भाडेवाढ केल्यामुळे रुग्णांना रस्त्यावर आणल्याचं दादासाहेब गायकवाडांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाडांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवलेले होते. दादासाहेब गायकवाडांकडे जागा नसल्यानं रुग्ण रस्त्यावर आल्याचा आरोप होतोय. रुग्णांसाठी पालिकेनं जमीन किंवा बिल्डिंग द्यावी, दादासाहेब गायकवाडांची ही मागणी आहे. रुग्णांमध्ये कुणीही आजारी नसल्याची सुद्धा दादासाहेब गायकवाडांकडून माहिती देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेला गेल्या 8 वर्षापासून मी मागणी करतोय की बाबा या जागेवरती आम्हाला जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, परंतु पुणे महानगरपालिकेने केवळ मी दलित असल्यामुळे मला ती जागा दिलेली नाही. तुम्हाला मोफत जागा किंवा म्हणून नाही महानगरपालिकेच्या महसूल खात्यामध्ये महसूल पडावात म्हणून त्यांना मी हे देखील सांगितलेलं आहे, तुमची जागा जी असेल मोकळी जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, त्या बिल्डिंगचं मी हे देतो, भाडे देतो, प्रत्येक महिन्याचं भाडे देतो, प्लस त्याचं सुरक्षा देतो म्हणलेलो आहे. केवळ मी एक दलित असल्यामुळे त्यांनी